मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पोटॅटो म्हणजेच बटाटे कसे एक्सपोर्ट केले जातात स्टेप बाय स्टेप प्रोसिजर। लक्षात घ्या, बटाटे एक्सपोर्ट करताना तुम्ही कोरोगेटेड बॉक्स द्वारे सुद्धा एक्सपोर्ट करू शकता किंवा तुम्ही ज्यूट बॅग मध्ये सुद्धा एक्सपोर्ट करू शकता। आपण जर कोरोगेटेड बॉक्स बद्दल बोललो तर 10 केजीचा बॉक्स लागतो आणि ज्यूट बॅग ही 25 किलो पर्यंत एक्सपोर्ट होते। पोटॅटो एक्सपोर्ट करत असताना सर्वप्रथम पोटॅटोचं व्यवस्थित सॉर्टिंग आणि ग्रेडिंग करून घेतलं जातं। यामध्ये तुम्हाला 35 ते 80 mm पर्यंत साईज निवडणं गरजेचं असतं, ज्याप्रमाणे बायरची रिक्वायरमेंट आहे त्या पोटॅटोचा यूज साठी। जेव्हा तुम्ही हा प्रोडक्ट निवडता मग त्याचा पुढील प्रोसेस असते म्हणजे पॅकेजिंग। जेव्हा तुम्ही ज्यूट बॅग मध्ये पॅकेजिंग करता 25 किलो पर्यंत एक बॅग असते आणि ती बॅग व्यवस्थित पद्धतीने पॅक करून आपण एका ठिकाणी स्टेबली ठेवून देतो। यामध्ये यूज करणारे जर डॉक्युमेंट म्हणलात तर अपेडा नावाचा RCMC लागतो, फायटो सॅनिटरी सर्टिफिकेट लागतो आणि सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन लागतो। तो पोटॅटो पुढे चालून कोल्ड स्टोरेज मध्ये जातो आणि कोल्ड